हाय ऑल. तर सगळ्यांना नमस्कार. तर खूप दिवस झालं तर मी व्हिडिओ टाकलेले नाही आहे, कारण माझं ऑफिसचं काम वगैरे असतं म्हणून मग ते बंदच केलेलं. तर म्हटलं मी आज मस्त अशी ह्याची शेवगाची भाजी बनवणार होते. तर ही थोडीशी वेगळी पद्धत आहे, थोडी चटपटी. तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं. तर मी इथं 2 छोटे-छोटे कांदे घेतलेले, त्याला छोटं-छोटं काप करून घेतलं आहे. आणि 1 टोमॅटो आणि लसूण टाकलेलं आहे. जेवढं पाहिजे तेवढं आपण लसूण टाकू शकतो आणि अद्रक. त्याला मस्त असं लालसर होईपर्यंत आपण तवावरती तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. एकदम मस्त लाल कांदा, टोमॅटो सगळं भाजून बघा आता. तर मी सगळं भाजून घेतलेलं आहे मस्त असं फ्राय करून. आणि त्याच्यावरून आता मस्त अशी कोथिंबीर पण टाकून त्याच्यामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आणि दोन्ही इथे मी छोटेसे हिरव्या मिरच्या टाकून घेते. कारण टेस्ट वगैरे छान येते. म्हणून इथंच आपण कोथिंबीर पण थोडीशी मस्त अशी फ्राय करून घ्यायची. त्यांच्या सगळ्यांसोबत लास्टला टाकायचं कोथिंबीर. आता हे सगळं मिश्रण आपण मस्त असं, तर मी अजून इथं थोडंसं अजून तेल घालते आणि थोडंसं अजून फ्राय करते. कारण ऑनियन थोडंसं पांढरं-पांढरं दिसतंय. थोडंसं लालसर होईपर्यंत तर ह्याचं मिश्रण एकदम मस्त होतंय. तर म्हणून म्हटलं की चलो. तर आता हे सगळं मिश्रण झालं आहे. तर फ्राय करून आपण ह्याला मस्त असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आणि इकडे मी साईडला शेवगाचे हळद आणि मीठ घालून मी शिजवून घेतलेले आहे साईडला. तोपर्यंत आपल्या इकडं मिश्रण होते. तर मिश्रण पण मस्त असं झालेलं आहे. आणि इकडं कढई टाकले. कढई एकदम तेल तापून द्यायचं. मग त्याच्यामध्ये जे मिश्रण बनवले ते टाकायचं आणि मस्त असं हलवून घ्यायचं. बघा तेल कसं सुटते तोपर्यंत त्याला थोडंसं कमी फ्लेमवर भाजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता कलर पण असं छान दिसतंय. तर टेस्ट पण खूप छान लागते आणि खायला पण हेल्दी असते शेवगाची शेंगा. तर ह्याच्यावरती थोडंसं झाकण लावलेलं. मग थोडंसं बघा अजून तेल कसं म्हणजे बाजूला हे होते. इथं मी काळं तिखट घेतले. तुम्हाला लाल तिखट किंवा काळं तिखट तुम्ही वापरू शकता तुमच्या पद्धतीने. तर इथं मी 2 चमचे काळं तिखट वापरलेलं आहे आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं. हळद मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये शिजवताना टाकलेलं होतं. तर ते आपण शिजवून घेतलेलं शेवगाची शेंगा आणि ते पाणी सगळं आपल्याला ह्या मिश्रणमध्ये टाकून द्यायचं आहे आणि मस्त असं 5 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे कमी फ्लेमवर. कारण रस्सा असं छान उतरतं आणि चवीला तर एकदम जबरदस्त लागते. तर तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी आणि सांगा कमेंटमध्ये तर कसं लागते भाजी. तर ही थोडी वेगळी पद्धत आहे चटपटी. तर तुम्ही बघू शकता रस्सा पण मस्त असं दिसतोय. मस्त असं गरम-गरम भाकरीसोबत कुस्करून खायचं. तर चला गाईज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.